श्री स्वामी समर्थ। जेव्हा एका भक्तासाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले, जाणून घ्या ही पौराणिक कथा। जो व्यक्ती देवाचे नाव घेतो त्याला वाचवण्यासाठी नारायण स्वतः कलियुगात प्रकट होतात अशी मान्यता आहे। आज आम्ही तुम्हाला कलियुगातील एक अशी कथा सांगणार आहोत ज्यामुळे हिंदूंची धर्मावरील श्रद्धा आणखी दृढ झाली। या कथेचे वर्णन पुराणातही मिळते। ही कथा भक्त आणि देवाच्या अतूट प्रेमाचे एक उदाहरण आहे। साक्षी गोपाळ नावाच्या मंदिराशी संबंधित कथा। ही कथा आपल्या देशातील साक्षी गोपाळ नावाच्या मंदिराशी संबंधित आहे। पौराणिक कथेनुसार एकदा दोन ब्राह्मण वृंदावनाच्या प्रवासाला निघाले होते। त्यापैकी एक वृद्ध होता तर दुसरा तरुण होता। मार्ग लांब आणि कठीण होता, त्यामुळे त्या दोन्ही प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला। त्यावेळी गाड्या किंवा बसची सुविधा नव्हती। प्रवासादरम्यान तरुण ब्राह्मणाने वृद्ध ब्राह्मणाची खूप मदत केली। वृंदावनला पोहोचल्यानंतर वृद्ध ब्राह्मणाने कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, हे तरुणा, तू माझी खूप सेवा केलीस। मी तुझा अत्यंत आभारी आहे। या सेवेच्या बदल्यात मी तुला बक्षीस देऊ इच्छितो। पण त्या तरुण ब्राह्मणाने हे बक्षीस घेण्यास नकार दिला। त्यानंतर वृद्ध ब्राह्मण आग्रह करू लागला। मग त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या तरुण मुलीचे लग्न त्या ब्राह्मण तरुणाशी करून देण्याचे वचन दिले। ब्राह्मण तरुणाने त्या वृद्ध व्यक्तीला समजावले की असे होऊ शकत नाही, कारण तुम्ही खूप श्रीमंत आहात आणि मी खूप गरीब ब्राह्मण आहे। तरीही वृद्ध ब्राह्मण आपल्या निर्णयावर ठाम राहिला। काही दिवस वृंदावनमध्ये राहिल्यानंतर ते दोघेही घरी परतले। वृद्ध व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न ब्राह्मणाशी निश्चित केले। घरी परतल्यानंतर वृद्ध ब्राह्मणाने आपल्या कुटुंबाला सांगितले की त्याने आपल्या मुलीचे लग्न एका ब्राह्मणाशी निश्चित केले आहे। पण त्यांच्या पत्नीला हे मान्य नव्हते। त्या वृद्धाची पत्नी म्हणाली की जर तुम्ही माझ्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले तर मी आत्महत्या करेन। काही काळानंतर तरुण ब्राह्मणाला काळजी वाटू लागली की वृद्ध ब्राह्मण आपले वचन पूर्ण करतील की नाही। मग तरुण ब्राह्मणाचा धीर सुटला आणि त्याने वृद्ध ब्राह्मणाकडे जाऊन त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली। वृद्ध ब्राह्मण शांत राहिले। त्यांना भीती वाटत होती की जर त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या तरुणाशी केले तर त्यांची पत्नी आपला जीव देईल। त्यामुळे वृद्धाने काहीच उत्तर दिले नाही। तेव्हा तरुण ब्राह्मणाने त्यांना पुन्हा वचनाची आठवण करून दिली। तेव्हा त्या वृद्धाच्या मुलाने त्या तरुण ब्राह्मणाला घरातून बाहेर काढले आणि सांगितले की तो खोटे बोलत आहे आणि त्यांच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा तरुण ब्राह्मण म्हणाला की तुमच्या वडिलांनी देवघरासमोर हे वचन मला दिले होते। तेव्हा त्या वृद्धाचा मोठा मुलगा, ज्याला देवावर विश्वास नव्हता, त्याने त्या तरुणाला म्हटले की जर तू असे म्हणत असशील की देव याचा साक्षी आहे तर ठीक आहे। जर देव प्रकट होऊन ही साक्ष देईल की माझ्या वडिलांनी हे वचन दिले आहे की तू माझ्या बहिणीशी विवाह करू शकतोस तर ते मान्य आहे। तेव्हा तरुण म्हणाला, होय, मी भगवान श्रीकृष्णाला साक्षी म्हणून यायला सांगेन। त्याला भगवान श्रीकृष्णावर पूर्ण विश्वास होता की भगवान श्रीकृष्ण त्याच्यासाठी वृंदावनहून नक्की येतील। श्रीकृष्णाने स्वतः भक्तासाठी साक्ष दिली। तेव्हा अचानक वृंदावनच्या मूर्तीतून एक आवाज ऐकू आला, मी तुझ्याबरोबर कसा येऊ शकतो? मी तर फक्त एक मूर्ती आहे। तेव्हा त्या तरुणाने सांगितले की जेव्हा मूर्ती बोलू शकते तर माझ्यासोबत येऊ पण शकते। तेव्हा श्रीकृष्णाने त्या तरुणासमोर एक अट ठेवली, तू मला कोणत्याही दिशेने घेऊन जा, पण तू मागे वळून पाहणार नाहीस। तू फक्त माझ्या पैंजणांच्या आवाजानेच हे जाणून घेऊ शकशील की मी तुझ्या मागे येत आहे। त्या तरुणाने कृष्णाची ही अट मान्य केली आणि ते वृंदावनकडे रवाना झाले। ज्या शहरात जायचे होते तिथे पोहोचल्यावर त्या तरुणाला पैंजणांचा आवाज ऐकू येणे बंद झाले। तरुणाचा धीर सुटला आणि त्याने मागे वळून पाहिले। मूर्ती तिथेच स्थिर उभी झाली। आता ती मूर्ती पुढे जाऊ शकत नव्हती, कारण त्या तरुणाने मागे वळून पाहिले होते। त्यानंतर तो तरुण धावत नगरात पोहोचला। सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना सांगितले की पहा, भगवान श्रीकृष्ण साक्षी म्हणून आले आहेत। एवढ्या मोठ्या अंतरावरून इतकी मोठी मूर्ती इथे कशी आली हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले। मग भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीने सर्वांसमोर ब्राह्मण तरुणाची साक्ष दिली। त्यानंतर वृद्ध ब्राह्मणाच्या मुलीशी त्या तरुणाचे लग्न झाले। लग्नानंतर त्या तरुण ब्राह्मणाने देवघराचा सन्मान म्हणून त्या जागेवर एक मंदिर बांधले आणि आजही लोक या मंदिरात साक्षात श्री गोपाळाची पूजा करतात। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।